ही एक कल्पना आहे। मी सन्माननीय आमदार अमोलजी खताळ यांचे मनापासून आभार व्यक्त करतो की ज्यांनी खूप वेळ या कार्यक्रमात त्याचबरोबर सन्माननीय कोकरे साहेब की जे संगमनेर नगरपालिकेचे प्रशासन अधिकारी आहेत, त्याचबरोबर रामदासजी रोमनांक काय हे काढण्यासाठी 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, रोमनांक दाखवतात। रोमनांक सोप्या पद्धतीने छान केलंय। रोमनांक गणित व्हेरी नाईस हे काय नाव काय 52 विज्ञान आणि गणित प्रदर्शन सिद्धार्थ विद्यालयाच्या प्रांगणामध्ये संपन्न होत आहे। संगमनेर तालुक्यातील विविध शाळांची मुलं या ठिकाणी हे प्रदर्शन पाहायला येतील आणि जाताना आपल्याबरोबर खूप काही घेऊन जातील। मॉडेल्स जे आहेत ते फक्त मॉडेल्स नाही तर ते शिक्षण देण्याचे छानसं साधन आहे। ती साधनं ती पाहून जातील आणि 52 वर्ष आहे। 52 वर्ष संगमनेर तालुक्यामध्ये अतिशय उत्तम अशी प्रदर्शनं झालेली आहेत आणि त्यात आणखी सुंदर असं प्रदर्शन 52 प्रदर्शन या ठिकाणी संपन्न होत आहे। मान्यवर प्रदर्शनात पाहावयास मिळतो। कालच टीव्हीला एक बातमी होती की आपला भारत देश हा मेट्रो रेल्वे प्रकल्प 1000 किलोमीटरचा टप्पा पूर्ण करणारं जगातला 3रा देश ठरलेला आहे आणि या विज्ञान प्रदर्शनासाठी या संस्थेचे या शाळेचे सर्व शिक्षक आदरणीय जगताप सर, त्याचबरोबर संगमनेर तालुक्याच्या विज्ञान व गणित संघाचे राऊत सर, उपरे सर आणि आपण सर्वजण खूप मेहनत आदरणीय PR कदम सर आणि सन्माननीय उपरे सर यांच्या दोघांच्याही शुभ हस्ते या ठिकाणी आमदार साहेबांना सन्मानित केलं जात आहे। भारताची देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातो। त्यानंतर आपण करावा अशी विनंती आहे। त्याचबरोबर जुने जाणकार असे विधिज्ञ म्हणून त्यांचा परिचय आहे। त्याचबरोबर साहित्यिक तेव्हा त्यांनी अगदी प्रायोरिटीने या सगळ्या गोष्टी त्यांनी आपल्या सगळ्यांसाठी खुल्या करून दिल्या, त्याबद्दल सरांचे खूप मनापासून आभार व्यक्त करतो। राज्यघटना आणि गुलाबाचं फूल गुलाबपुष्प देऊन त्यांचा सन्मान या ठिकाणी केला जातोय। आपण सन्मान सत्कारात उपस्थित असलेले आपल्या कार्यक्रमाचे आजचे अध्यक्ष माननीय श्री BR कदम सर, माननीय ॲडव्होकेट संगराज रुपवतेजी, श्री दीपक त्रिभुवनजी, आपल्या संगमनेर नगरपालिकेचे मुख्य अधिकारी श्री रामदास कोकरे साहेब, सिद्धार्थ विद्यालयाचे मुख्याध्यापक रघुनाथ जगताप सर, आपल्या गणित अध्यापक संघाचे अध्यक्ष बाळासाहेब राऊत सर, विज्ञान अध्यापक संघाचे मनोज उपरे सर, आदरणीय उपस्थित मंडळी, शिक्षकगण, पालकवर्ग, विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम तर कार्यक्रमासाठी येण्यासाठी उशीर झाला त्याबद्दल आपल्या सर्वांची दिलगिरी व्यक्त करतो। नवीन आमदार असल्यामुळं माझ्याकडे काही यापूर्वीसारख्या यंत्रणा नाही आहे, तर थोडं नियोजनाचा मला वेळ लागतोय। आज पत्रकार दिन बी होता, पत्रकार बांधवांबरोबर संवाद होता। सकाळी आपल्या संगमनेरात ग्रामीण भागातून येणारे काही शेतकरी आहेत, त्यांच्या काही समस्या होत्या, त्यासाठी गेलो होतो।
आज सर्वप्रथम तर मी या कार्यक्रमाला मला आयोजकांनी बोलवलं त्याबद्दल मी आयोजकांचे सर्वांचे खूप आभार मानेल, धन्यवाद देईल. माझ्यासाठी एक निश्चित अभिमानाची गोष्ट आहे की मी आमदार झाल्यानंतर एक 40-45 दिवसातच मला आपल्या संगमनेर तालुक्यातील विद्यार्थ्यांमध्ये असलेले कलागुणांना या विज्ञान गुणांना तालुक्यातील विविध विद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये असलेल्या सुप्त कलागुणांना वाव दाखवण्याची संधी, एक व्यासपीठ उपलब्ध झालं. त्या माध्यमातून आपले जे बालमित्र आहेत त्यांच्यामध्ये असलेले वैज्ञानिक विविध प्रयोगशील त्याला आज हे संधी मिळाली, व्यासपीठ मिळालं. या माध्यमातून त्यांची कल्पनाशक्ती, शास्त्रीय दृष्टिकोन अधिक प्रबळ होईल. आपला देश विज्ञान आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात भविष्यात जे आता आपण बघत असाल मोबाईल तर सगळे वापरताय, 2G 3G 4G आता आपण 5G व त्याच्या पुढे चाललोय. विद्यार्थी यामध्ये जे प्रयोग सादर करत आहे त्यामुळं त्यांच्या ज्या काही शिक्षकांच्या माध्यमातून जे त्यांना व्यासपीठ मिळाले ते निश्चितच एक आपल्याला दिशादर्शक आहे. आत्ताच मी काही विद्यार्थ्यांबरोबर संवाद साधला सोलरच्या बाबतीत. ज्या पद्धतीने आता महाराष्ट्रामध्ये सुद्धा मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतामध्ये व फडणवीस साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये काम चालू आहे. आता काही शेतकऱ्यांची मुलं मला भेटले, त्यांनी आज विजेच्या समस्येवर बोलून दाखवलं. परंतु ज्या पद्धतीने त्यांनी तो सोलरचा प्रोजेक्ट केला होता तो बघितल्यानंतर निश्चित एक समाधान, आनंद वाटला. शिक्षकांच्या भूमिकेविषयी बोलायचं तर ते फक्त विद्यार्थ्यांना विषय शिकवणारे नसून विद्यार्थ्यांच्या आयुष्याचे मार्गदर्शक आहेत. विद्यार्थ्यांना विज्ञान, गणित, तंत्रज्ञान शिकवताना त्यांच्या विचारसरणीला दिशा देण्याचं काम त्यांच्या माध्यमातून होतं आहे. माझी शिक्षकांना कळकळीची विनंती आहे की विद्यार्थ्यांना फक्त आपल्याला पुस्तकी ज्ञानापुरतं न ठेवता, तसं आता चिकणीच्या सरांनी एक गणितासंदर्भातला एक नवीन प्रयोग केला आहे. सोप्या पद्धतीने आपल्याला विद्यार्थ्यांना कसं त्यांच्यामध्ये जी आवड निर्माण होईल त्यासाठीचा प्रयत्न केला आहे. आपल्याला विद्यार्थ्यांना पुस्तकी ज्ञानाच्या व्यतिरिक्त सुद्धा काही प्रॅक्टिकली गोष्टीतून पुढे जाण्यासाठी प्रोत्साहन देण्यासाठी जे उपक्रम राबवले जात आहे निश्चितच ते स्वागतार्ह आहेत. पालकांनाही सांगू इच्छितो की मुलांना जी आवड आहे त्याकडे आपलासुद्धा कल राहिला पाहिजे. त्यांना ज्या क्षेत्रात आवड आहे त्यामध्ये त्यांना प्रोत्साहन देण्याचं काम आपल्याकडून झालं पाहिजे. विद्यार्थीच आज आपलं उद्याचं भविष्य आहे. या भविष्याच्या माध्यमातून यापूर्वी आता बऱ्याच विद्यार्थ्यांनी आपले डॉक्टर अब्दुल कलाम साहेब असतील, सुनीता विल्यम्स असेल, या बऱ्याच शास्त्रज्ञांनी ज्या पद्धतीने पुढे गेलेत, आज आपल्याला सुद्धा आपल्या संगमनेर तालुक्यातील या प्रदर्शनाच्या माध्यमातून विद्यार्थ्यांना जिल्हास्तरीय, राज्यस्तरीय, देश पातळीवरती व्यासपीठ उपलब्ध होत आहे. माझ्या मनातील शब्द संपतील पण तुमच्याविषयीचा अभिमान आणि कौतुक व्यक्त करण्यासाठी शब्द अपुरे पडतात. शेवटी आयोजकांना पुन्हा एकदा धन्यवाद. ज्या संस्थेच्या प्रांगणामध्ये हे विज्ञान प्रदर्शन संपन्न होत आहे ते बहुजन शिक्षण संघ अहमदनगर या संस्थेच्या सह्याद्री विद्यालय संगमनेर या ठिकाणी व त्या संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष B.R. कदम सर, सन्माननीय विश्वस्त सदस्य संगराजे रुपवते सर, त्याबरोबर संगमनेर नगरपालिकेचे मुख्याधिकारी आदरणीय कोकर साहेब, त्याचबरोबर या विद्यालयाचे जगताप सर, आमच्या सर्व उत्तराधिकारी केंद्र प्रमुख, त्याबरोबर या प्रदर्शनामध्ये सहभागी होत असलेल्या आमच्या सर्व प्राथमिक आणि माध्यमिक शाळेतील विद्यार्थी, मित्र, मैत्रिणी. आपल्याला कल्पना आहे की या 52व्या विज्ञान प्रदर्शनाचा मुख्य विषय हा नवी दिल्ली NCERT मार्फत शाश्वत भविष्यासाठी विज्ञान व तंत्रज्ञान असा आहे. आणि या विषयाला अनुसरूनच आणि या विषयाच्या संदर्भामध्ये विज्ञान व गणित उपकरणं
सहभाग विद्यार्थ्यांनी या ठिकाणी नोंदवलेला आहे. त्याचबरोबर हे जे प्रदर्शन आहे हे 4 गटामध्ये संपन्न होत आहे. पहिला इयत्ता 6वी ते 8वीचा विद्यार्थ्यांचा गट, 9वी. परवाच आमच्या एका जिल्हा परिषद शाळेमध्ये कानिफनाथ वस्ती निळवंडेच्या शाळेमध्ये सन्माननीय आमदार साहेब आमच्या जिल्हा परिषदच्या शिक्षकांचा गुणगौरव करण्यासाठी आणि सावित्रीबाई फुले जयंती उत्सव साजरा करण्यासाठी उपस्थित होते. शिक्षणाबद्दल अतिशय तळमळ आणि आपल्या व्यस्त कार्यक्रमातून शाळेसाठी प्राधान्याने त्याच्या निमित्ताने त्यांनी अनेक स्टॉलला अनेक उपकरणांना भेटी दिल्या, विद्यार्थ्यांशी संवाद साधला. त्याचबरोबर आपल्याला कल्पना आहे की आपण नुकतंच